उदास विचारे वेच सोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे उदास विचारे वेच आता आपल्या मुद्द्यावर आलो. ऐका बघा हे पते म्हणतात आतापर्यंत आताही मुद्द्यावरच होत पण बघा ऐका आता महाराज म्हटले जन्माला आल्यानंतर आपल्याला धन कमावं लागतं. आपला कार्यक्रमाचा जीर्णोद्धाराचा आणि भूमिपूजनाचा ऐका मग दान करायचंय आपल्याला. जीर्णोद्धार म्हणजे मंदिर बांधायचंय, भूमिपूजन सोहळा भूमी द्यायची कोणीतरी, मग याच्यासाठी अगोदर धन पाहिजे. मंदिर बांधायचं म्हणजे सर्वांना एकत्रित यावं लागल, सर्वांनी एक होऊन या ठिकाणी आपल्याला थोडस जे काही आपल्याला करता येईल सहकार्य सेवा ती करावी लागेल. महाराज म्हणजे ठीक आहे तुम्ही करा, धन कमवा, जोडून या धन, पण ते कसं कमवा? उत्तम व्यवहारे, आचारसंहिता घालून दिली. प्रत्येकानं पैसा कमवा म्हटले आणि पैशाशिवाय जगात काहीच नाही महाराज. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, अपना साथी दिल का साथी कोई नहीं रे. सब पैसे के भाई, उगा पैसा लागतो, पैशाशिवाय काही आहे का खरं जीवनामध्ये? नाही महाराज. म्हणून धन पाहिजे बघा. पैसा नाही म्हणून असं चालतच नाही. पैशाशिवाय माणसाचं पान. पैसा तेरे तीन नाम, परशा परसू परसराम. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काडीची किंमत नाही. पैसा नाही ना, खायला प्यायला नसू द्या आपल्याकडं, ल्यायला चप्पल नाही, घालाय कपडे नाहीत, जेवायला अन्न खायला नाही, त्याला कोणी विचारित नाही. काय खायलास, कुठं बसलास, कुठं लोळायलास, कोणी विचारित नाही. त्याच्याकडे जरा थोडं येऊ द्या, सूट बूट कपडे लत्ता, खायला प्यायला गाडी बंगला, मग लोक अरे बापरे कस काय आलं याच्याकडं, कुठून आलं. पुन्हा त्याला निमंत्रण पत्रिका, मूळ पत्रिका. आणि त्यालाच महाराज म्हणले पैसा तेरे तीन नाम. तीन नाव आहेत त्याला. पैसे नसले की त्याला अगोदर परश्या ये इकडं चटई यात्रायला, त्याच्याकडे जरा पैसे आले की परसू ये जेवायला, आणखी थोडे पैसे आले की परसराम या आमच्याकडं कार्यक्रम आहे, तुम्हाला मूळ पत्रिका. पैसा तेरे तीन नाम, परशा परसू परसराम. ही पैशाची ताकद आहे, मी नाही सांगत. धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व धनवंता लागी, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता. अशा प्रकारे महाराज मी सांगत नाही बरं का, महाराजांनी सांगितलं धनवंता लागी. बरं का साहेब, आमचं महाराजांचं साधू संतांनी सांगितलं धनवंता लागी आणि सर्व मान्यता आहे जगी. धन जर असेल, पैसा जर असेल तर महाराज किंमत नाही. तर बघा तुम्ही, एखाद्याकडे रुपया नाही, खायला प्यायला नाही, कपडे चांगले नाहीत, ते जवळचा पाहुणा असू द्या, आपण विचारलं कोण आहे तुमचे पाहुणेच वाटतं, माणसं हा आमचा पाहुणा नाही, ते लांबून आहे लांबून. आणि धनवाना असू द्या पैशावाला, लोकांना म्हटलं ते फलाने फलाने तुमचे आहेत का पाहुणे, हा मग ते आमचे जवळून पाहुणे आहेत. लांबून असला तरी पुन्हा जवळ का. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशाला कोणी नाही म्हणायचं नाही, आणि पैशाला नाही म्हणणार कोणी असेल तर मला द्या आणून, तुम्हाला नसले पाहिजेत आहे का नाही. पैसा नकोय का कोणाला, उगत ताकाला जायचं आणि भांड लपवायचं असं नाही. महाराजांनी सांगितलंय आमच्या तुकोबरांनी, धन कमवा. धन म्हणजे पैसा, जोडून या धन. धन जोडा म्हणले, काही जोडत बसू नका, पैसे कमवा, खूप कमवा म्हणले. प्रत्येकाकडे पैसे असले पाहिजेत. कीर्तनकारांना देखील कीर्तनाची तारीख घेतली की आम्हाला धैपळे सर म्हणले, मला महाराज दक्षिणा किती सांगू साहेबांना. त्याला तुमचे साहेब आहेत म्हणल्यास मी तरी काय सांगू दक्षिणा. आता साहेब आहेत म्हणल्यास म्हणलं, आता एवढे साहेब मोठे म्हणल्यास मी सांगायचो 21,000, त्यांना 25 द्यायचे असले तर पुन्हा नुकसान आमचंच म्हणलं 4,000चं. पुन्हा म्हणलं आता कमी व्हायचे, बरं मी 25 सांगायचे आणि साहेबाला 21 द्यायचे असले तर पुन्हा 4,000साठी नाराजी नको. म्हणून मी म्हणलं काहीच नको, जे तुम्हाला घडल ते खुशीनं द्या. मला माहिती साहेब काही कमी करणार नाहीत. मला म्हणले तुम्ही किती घेतात सांगा. धैपळे महाराज म्हणाले किती घेतात सांगा. तर मी काय उदगीर भागामध्ये तुम्ही देताना तेवढे घेतो मी, मला काय नको वाटायलेत का. 15 दिले तरी मला येऊ द्यात, 20 दिले तरी येऊ द्यात.
विठ्ठला गुरुलिंगेश्वर महाराज की जय. सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की जय. विठ्ठला विठाला 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 आपल्या या पवित्र भूमीमध्ये मी आताच बोलून गेलो, आपला देश धर्म या साधू संतांमुळे, या ऋषीमुनींमुळे टिकून आहे आज. यांच्यामुळे महाराज हे भगवेधारी जे आपले ऋषीमुनी आहेत, यांच्यामुळे आपल्या देशाला आणि आपल्या धर्माला किंमत आहे. आज यांच्यामुळे आपला देश आणि धर्म आहे. असे असणारे सद्गुरू सिद्धलिंग महाराज या ठिकाणी गुरु महाराज उपस्थित आहेत. आपल्याला या ठिकाणी गुरुलिंगेश्वर महाराज उपस्थित आहेत, ते आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. माझं परम भाग्य समजतो की माझ्या कीर्तनामध्ये महाराज या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या ठिकाणी स्थानापन्न झालेत. व्यासपीठाकडून वारकरी संप्रदायाच्या गुरुलिंगेश्वर महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. विठाला 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 धन कसं कमवायचं तुकोबर यांनी सांगितलं जोडून. या धन आपला हा मुद्दा चालू आहे. देश धर्म यावर तर बोलून गेलो सुरुवातीला. ऐका, उद्या तर धर्मसभा होणारच आहे. धन कमवायचंय, पैसा कमवायचा आहे. महाराज म्हणले पैसा खूप कमवा, प्रत्येकानं कमवा. काय नाही दैपळे महाराज तसं काही नाराज होणार नाही. मी किती दिले तुम्ही, 15 द्या 20 द्या, काही नाराजी नसते आपली. धर्मासाठीच आहे काय आमचं काम, दुसरं काय. हे वारकरी शिक्षण संस्था, माझी साहेब वारकरी शिक्षण संस्था आहे टोकवाडीला परळीला. आणि या संस्थेमध्ये आमच्या अनाथ मुलांना विनामूल्य शिक्षण आहे. 1 रुपया फीस नाही. कुणी असू द्या, ज्यांना आई वडील आहेत त्यांना शिक्षण, त्यांचं राहणं खाणं सगळं मी फुकट फ्री मध्ये करतो. हे कीर्तना भजनाचे 2 रुपये आलेले, याच्यावर धर्माचं कार्य, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन ह्याची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम, हे धर्म प्रचारासाठी आमचं कार्य आहे महाराज. आणि हे महापुरुष जन्माला येते, ऋषी मुनी देव साक्षात अवतार घेतो. कशासाठी? यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कशासाठी? साधू संतांचा छळ होत असेल, ऋषी मुनींवर काही संकट येत असतील, त्यावेळी साक्षात देव म्हणतो, मला एक वेळ तुम्ही त्रास दिला तर मी सहन करीन, पण माझ्या साधू संतांना, माझ्या भक्तांना, या वैष्णवांना, या ऋषी मुनींना जर कोणी बोट केलं, कोणी त्रास दिला तर ते मला सहन होत नाही. त्यांच्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनाचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी जन्माला येत असतो. भक्त राखे पाया पाशी दुर्जनाची संभारी, दुर्जनाची संभारी, दुर्जनाची भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. या भक्तांना सांभाळण्यासाठी भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. ज्या ज्या वेळी धर्माचा ऱ्हास व्हायला लागतो, ज्या ज्या वेळी धर्मावर ग्लानी यायला लागते, त्या त्यावेळी ऋषी मुनींना, साधू संतांना छळ करायला लागतात. त्या दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठी भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी, याच्यासाठी भगवान परमात्मा अवतरित होत असतात. म्हणून महाराज आपण या धर्मासाठी कार्य केलं पाहिजे. आमचं कार्य श्री वारकरी शिक्षण संस्था लेकरं सांभाळणं आणि धर्माचा प्रचार प्रसार करणं, याच्यासाठी. धन जोडून या धन, धन कमवा. मी सांगत असतो वाक्य, तुम्ही ऐकलं असेल बरं का पंचांनो. प्रत्येकाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, प्रत्येकाच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागे कोणाचा तळतळाट नसावा, हे लक्षात ठेवा. हेच अभंग सांगते. जोडून या धन, धन कमवा, पण ते कसं कमवा? उत्तम व्यवहारे, अंडरलाईन करायची. धन कमवायचंय, पैसा कमवा. प्रत्येकापाशी धन असलं पाहिजे. आपला भारत देश सर्वात श्रेष्ठ असला पाहिजे, नाहीतरी हे भारत देश म्हणजे सोन्याची चिडिया होती म्हणतात, आहे का नाही? मग आपल्या देशामधून सोन्याचा धूर निघत होता, होय पंचा महाराज. मग प्रत्येकाकडे पैसे असले पाहिजेत, पैसे कमवा. पण महाराज म्हणले ते कसे कमवा? उत्तम व्यवहारे. याला श्लोक सांगतो, शास्त्रकार सांगतात, अन्याय उपार्जितम द्रव्य दशवर्षाणि तिष्ठती प्राप्तेचे 11 वर्ष समूलंचे विनश्यती. अन्यायानं मुंड्या मोडून दुसऱ्याचं धन कमवायचं नाही, भ्रष्टाचारानं अन्यायानं कमवायचं नाही. अन्याय उपार्जितम द्रव्यम दशवर्षाणि तिष्ठती. शास्त्रकार सांगतात, अन्यायानं कमवलेलं, मुंड्या मोडून आणलेलं, बळच लोकांच्या गचलांड्या देऊन आणलेलं, नरडे दाबू दाबू आणलेलं 10 वर्ष टिकत आहे, फक्त 10. मी नाही सांगत, शास्त्रकार सांगतात. अन्याय उपार्जितम द्रव्य दशवर्षाणि तिष्ठती, 10 वर्ष टिकून राहतं. 11वं वर्ष सुरू झालं की
एकादशे प्राप्तीचे एकादशे वर्ष समूलांचे विनश्यती. पुन्हा कुठं जात पत्ता लागत नाही. कवट असतं कवट, कवटाचं फळ हत्तीनं खाल्लं जशास तसं गिळून घेतो, पण दुसऱ्या दिवशी खाली पडलं ते विष्टे वाटत की जशास तसंच असतं, पण आतला गर गायब झालेला असतो बघा फोडून. मग ते कुठं गेला तसं धन येताना येतं कवटासारखं आणि जाताना कुठं गेलं पत्ता लागत नाही. ते धन टिकवून ठेवायचं असेल तर कष्टाचं पाहिजे. माणसं म्हणतात आमचं घामाचं आहे, कष्टाचं आहे. कष्टाचं टिकून राहतं, संपत नाही आणि लुबाडल्याला कधीच पुरत नाही. म्हणून मेहनत करा कष्टाचं. आणि ज्यानं कष्टानं कमवलं त्यांना हातामध्ये माती घेऊ द्या, सोनं होतं. आणि लुबाडलेलं सोनं असू द्या त्याची माती होते. अन्याय उपार्जितम द्रव्य दशवर्षाने तिष्ठती. प्राप्तीचे एकादशे वर्षे. माणसं म्हणतात फलाना माणूस एवढा मोठा होता, फलाना त्याच्याकडे गाडी बंगला एवढं ऐश्वर्य, पण महाराज 10 वर्षापूर्वी असं होतं ना, आता 11 वर्ष सुरू झालं काहीच राहिलं नाही. प्राप्तीचे एकादशे वर्ष समूलंचे विनश्यती. विनाश होतो म्हणून आपण जे काही मिळेल अर्धीच पण आपली प्रमाणित. महाराज म्हणले उत्तम व्यवहार आहे. कसं कमवा व्यवहार? उत्तम व्यवहार, मध्यम व्यवहार आणि अधम व्यवहार. उत्तम आणि अधम कसा सांगू का? उत्तम म्हणजे टेबलाच्या वरून आलेलं उत्तम आणि टेबलाच्या खालून आलेलं अधम. मग कसं कमवायचं आपले आपण ठरवा. उत्तम व्यवहारे जोडून या धन. मग धन कमवलं, आता प्रत्येकानं पैसे कमवा, भरपूर कमवा. आणि हे धन महाराज धनासाठी उग एक लोक एखाद्याचं नाव व्हायला लागलं, गाडी बंगला घरदार ऐश्वर्य, लोक म्हणते त्यानं असं केलं त्यानं तसं केलं, त्याच्याकडे एवढा पैसा, जळायला लागतात लोक. जळायचं नाही. दुसऱ्याचे पैसे, दुसऱ्याची पद प्रतिष्ठा, जिल्हा परिषद सदस्य हे झाला म्हणून आपण जळायचं नाही. आपलं कुठेही पुण्य कमी पडलं होय, पुण्याचा साठा पाहिजे ना पाठीमाग. असं नाही महाराज. धन पैसा नाही म्हणून उगत ह्याच्याकडेच कस काय पैसा, साहेबाकडेच एवढी इस्टेट, हलाण्याकडे एवढं, असं जळायचं नाही का? एक वाक्य सांगतो. राजेश्वरानंदजी म्हणून एक थोर कथाकार होऊन गेले. त्यांचं वाक्य, यदि भाग्य में होगा, वाक्य आहे का, यदि भाग्य में होगा तो भागा हुआ आ जाएगा, और यदि भाग्य में नहीं होगा तो आया हुआ भी भाग कर जाएगा. म्हणून लक्षात ठेवा, नशिबात असलेलं प्रारब्धीची वाडे धन, प्रारब्धीची वाडे मान. धन मान हे तो प्रारब्धाधीन. धन आणि मान, मान आणि धन प्रारब्धानं मिळतो. मान मिळतोय प्रारब्धानं. पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य म्हणून या जन्मामध्ये ऋषी म्हणून, गुरु म्हणून आपल्याला संत पदाला या ठिकाणी गुरु महाराज पदाला पोहोचलेले आहेत. का? पूर्व पुण्यापासून, पूर्वजन्मापासून पुण्य करत आले. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुत जन्मीचे जोडे. नाम तुझे वाचेशी आतुगडे. उगच नाहीये पूर्वजन्मीपासून काहीतरी. या जन्मातलं पुण्य कमी, पण पूर्वजन्मापासून हे महात्मे साधना आणि नामचिंतन करत आलेत म्हणून आज या ठिकाणी संत पदाला पोहोचलेत. हे धन मान प्रारब्धानं मिळत असतं. उगच जळायचं नाही दुसऱ्यावर. महाराज एक जणानं गाडी बंगला बांधला मोठा, दुसरं शेजारी जळू लागलं. बंगला शेजाऱ्याचा बंगला, दारात गाडी बघितली, ह्याच्या दारात फॉर्च्युनर बघितली की शेजाऱ्याच्या छातीत चमकलं. महाराज असलं होऊ द्यायचं नाही. देखोनी दुःख मनीची, देखोनी दुःख मनीची, हे देखोनी दुःख मनीची, देखोनी दुःख मनीची. अनिकाची संपत्ती, अनिकाची संपत्ती, अनिकाची संपत्ती, अनिकाची संपत्ती, अनिकाची संपत्ती, अनिकाची संपत्ती, अनिकाची संपत्ती. कोणी दुःख मनीची, ते कोणी दुःख मनीची, अरे कोणी दुःख मनीची, ते कोणी दुःख मनीची. कशानं दुःख व्हायले माणसाला? आजकाल माणसं स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत, पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. काय म्हणले महाराज? अनिकाची संपत्ती, अनिकाची संपत्ती, देखोनी दुःख मनीचित्ती, देखोनी दुःख मनीचित्ती. त्याच्या दारात गाडी बघितली की ह्याच्या छातीमध्ये चमकतं. दवाखान्यात ऍडमिट केलं, 5 लाख बिल झालं, भेटाय गेलं, कस काय झालं सोयऱ्यावर? काही नाही, फलाण्याच्या दारात गाडी बघितली, माझ्या छातीत चमकलं. अरे ती गाडी त्याची नव्हती, शेजाऱ्याची, पाहुण्याची आलेली होती. गाडी पाहुण्याची, ह्याच्या छातीत 5 लाख गेलं ना. अनिकाची संपत्ती आणि देखोनी मनी, देखोनी दुःख मनीची. दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखीत लोक. ह्याचा असं कस काय? याला बंगला जळायचं नाही महाराज. नशिबात आहे तेवढं मिळत असतं. नशिबाच्या पलीकडं
समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. हा, म्हणून आपण जळायचं नाही. एक जणांना मी सांगितलं, बाबा शेजाऱ्यानं बंगला बांधला, तू त्रास करून घेऊ नको. उगच वजन कमी झालं. महाराज मी म्हणलं एवढा चांगला होतास, दुःखी दिसायलाच कस काय तब्येत खराब होईल. ते म्हणला शेजाऱ्यानं बंगला बांधला आणि माझे पत्रच गेले. म्हणलं त्याच्या बंगल्यावर जळायचं नाही, तुझ्या नशिबात काहीतरी कमी. एक काम कर म्हणलं, दुपारी 1 वाजता 4 भाकरी खायच्यात, गिलासभर ताक प्यायचं, तांब्याभर ताक प्यायचं. त्याच्या बंगला कुठे, त्या बंगल्याच्या शेजारी जायचं. बंगल्याची सावली 1 वाजता कुठं पडती बघायचं. आपली बाज उचलायची, त्याच्या बंगल्याच्या कुटीच्या बंगल्याच्या सावलीला आपली बाज टाकायची, निवांत झोपायचं, जळायचं नाही. असलं काम करू नका म्हणलं. नशिबात असलेलं कुठं जाणार आहे. आमच्या गावात एका बाईनं लॉटरी लावली, लॉटरी बरं का सनत कुमारजी, एका बाईनं लॉटरी लावली. 500 रुपयाची लॉटरी लावली साहेब. तिला 500 रुपयावर 25 लाखाची गाडी लागली, फॉर्च्युनर. नशिबात होतं तिच्या, नशिबात. नशिबातलं कुठं जातंय. आमचे पोरं म्हणले तुम्ही लावा महाराज लॉटरी, तुम्ही लावा. मी म्हणलं आपल्याला नाही मिळ बसायचं, आपल्याकडे नशिबात तेवढं नाही. आपलं हेच बरे 15,000 कीर्तन पैसा. हा, मी म्हणलं आपल्याला नाही मिळ बसायचा. मग मी पण लावली लॉटरी 500 रुपयाची. सरपंच मी लॉटरी लावली 500 रुपयाची. तिकीट आलं, नाव आलं, जगदीश महाराज सोनवणे तुमचं तिकीट आहे. मी म्हणलं आपल्याला बी गाडी, चला 10-5 पोरण माणसं हे 2-4 गाड्या घेऊन गेलो. तिकीट निघाले, बसा म्हणले लाईननं. बसले लाईननं. सारखा जगदीश महाराज या पुढे सगळे समाज. म्हणलं आता आपल्याला गाडी उभी होती. जगदीश महाराज सोनवणे यांना 500 रुपये लॉटरी लावली होती. तिकीटावर लॉटरी लागली. त्यांना 500 रुपयाला एक गॅस लागलेला आहे, सिलेंडर गॅस. बसा म्हणलं आता चहा पितन काय करतात. नशिबात असल्यास कुठं जाणार आहे. नशिबातलं जोडून या धन, म्हणून जळायचं नाही. उत्तम व्यवहार, चांगल्या पद्धतीनं धन कमवा. आणि आता ऐका, पैसे कमवा. सांगितलं कमवायचे पैसे. कमवलेले पैसे काय करायचे, ठेवून द्यायचे घरामध्ये. मग रातोरात महाराज मोदी साहेब येते म्हणते, मेरे प्यारे देशवासियो, आज रात 12 बजेशे सगळ्या नोटाच बदलिल्या. काय करायच्या, खायच्या का पुन्हा नोटा. म्हणून विश्वास न धरी धनाचा विश्वास, काय न धरी या धनाचा विश्वास, जैसी तरुवर छाया. तरुवर छाया, सावली महाराजी. धन की छाया साथ नहीं देती, बुढ़ापे में काया साथ नहीं देती, ये माया साथ नहीं देती महाराज. कोणी साथ देत नाही महाराज. मग हे धन म्हणजे सावली आहे, सावली सारखं याचं काम. आज इथं दुपारी, इथं तिसरा पारा, इथं संध्याकाळी संपली. मग हे धन काय करायचं, कमवायचंय. पण कमवताना कसं कमवायचंय, चांगल्या पद्धतीनं कमवायचं. आलं लक्षात, फिट लक्षात बसलं. पैसा खूप कमवायचा, काय नाही करायचं. आणि कमवल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीनं कमवायचा. कमवल्याच्या नंतर ते पैसा उदास विचारे वेच करी. महाराज म्हटले उदार अंतकरणानं खर्च करायचा. उदास विचारे वेच करी. उदास म्हणजे पुन्हा त्याच्यावर कसलीही आपली आसक्ती ठेवायची नाही. त्या हाताने दिलं तर ह्या हाताला कळायला नाही पाहिजे. नाहीतर काही लोक दान देतात, आमच्या पाया पडा येतात, 500 रुपये देतात, पुन्हा म्हणतात वापस द्या माझे. हा आता का एकदा दिलेले पुन्हा वापस असतात का. इथं तसं कोण नाही करणार. मग उदास विचारे वेच करी. पैसे कमवायचे आणि उदार अंतकरणानं खर्च करायचा. मग ते खर्चायचे कुठं, सतपात्री दान द्या. आज आपल्याला संधी, आपल्या कोणाला नागराळकर मंडळींना तुम्हाला संधी, आपल्या गुरुचं या ठिकाणी मंदिराचा, श्री गुरुलिंगेश्वर मठ संस्थानाचा या जीर्णोद्धार होणार आहे. आणि त्या जीर्णोद्धारासाठी जे गेलेत स्वर्गाला आधीच आपल्या, त्यांना आता हे सद्भाग्य लाभणार आहे का. जे जिवंत आहेत ते आपण भाग्यवान आहेत. आपल्याला इथं 2 रुपये दान द्यायला संधी मिळाली. कोणालाही हे भाग्य प्राप्त होत नाही. आणखी एक सांगतो, लक्षात ठेवा, जीर्णोद्धार. आता मला काही माहिती नाही, पण मठाचा काळ किती काळापूर्वीचा असेल मठ आपला गुरुलिंगेश्वर मंदिर बाबाजी कधीचा असेल, सरासरी पूर्वी जुनं मंदिर. बघा 150 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्या काळामध्ये मंदिर होतं पूर्वीचं असेल, किंवा आपण 100 धरू. मग 100 वर्षापूर्वी आपण होतो का. आपण भाग्यवान आहेत, आता आहेत. त्यावेळेस आपल्याला कोणी द्या म्हणलं तरी, मग त्यावेळेस आपल्याला भाग्यही नव्हतं आणि आपणही नव्हतो. आपण आता आहेत म्हणजे आपण भाग्यवान आहेत. आणि देव कोणाकडूनही मंदिर बांधून घेत नाही, कोणाकडूनही मठ बांधून घेत नाही. ते बांधकाम होण्यासाठीही त्या योग्यतेचा आणि पात्रतेचा माणूस, महापुरुष पुढे यावं लागतं. त्याच्याच हाताने हे जीर्णोद्धाराचं कार्य होत असतं. उगच कोणाच्या हाताने होत नसतं. नाही तर मागेच 100 वर्षापूर्वी झालं असतं. याच्यासाठी पुण्य लागतं. आज राम मंदिर झालं, राम मंदिर. ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र परमात्म्याचं राम मंदिर झालं. 700-800 वर्ष, 500 वर्षाची परंपरा युद्धामध्येच गेली, संघर्षामध्ये गेली. राम प्रभूंचं मंदिर व्हावं याच्यासाठी अनेकाने बलिदान दिलं, प्राणाची आहुती दिली. पण रामाचं मंदिर निर्माण झालं नाही.
मला कोण्या राजकीय क्षेत्राशी घेणं देणं नाही, पण अनेक पंतप्रधान होऊन गेले, राष्ट्रपती होऊन गेले, पण कोणाच्याही हातानं मंदिर झालं नाही. मला राजकारणाशी घेणं देणं नाही, लक्षात ठेवा, पक्षाशी घेणं देणं नाही. पण ज्या माणसाच्या हातानं आता मंदिर आपलं जीर्ण उद्धार होऊन ते मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, ते कोण आहे हो? मोदी. त्या मोदीच्या हातानं ज्या अर्थी झालं त्या अर्थाने आपण जळायचं नाही. वस्तुस्थिती मान्य करायची. त्या माणसाचं काहीतरी पुण्य होतं म्हणून जगाच्या मालकानं त्याच्या हातानं, त्या व्यक्तीच्या, महापुरुषा हातानं हे मंदिर पूर्ण करून घेतलं. काहीतरी पुण्य असल्याशिवाय जीर्ण उद्धार आपल्या हातानं होत नाही. ही आपल्याला मिळालेली गावकऱ्यांना संधी आहे. म्हणून संधीचं सोनं करा, सेवा करता येईल तेवढी गुरुची सेवा करा. सेवेसारखं पुण्य दुसरं जगात नाही, दुसरं काही नाही. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. दास्य भक्ती करा, सेवा करा. जेथे ज्ञानाचा कुरटा तेथे सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुबटा ओळखोनी, बाकी काही लागत नाही. मंदिर आज पूर्ण झालं, राम मंदिर पूर्ण झालं. ते मंदिर व्हावं म्हणून अनेकांनी प्राण त्याग केला. अहो, ते मंदिर व्हावं म्हणून एका भक्तानं गाणं लिहिलं. ते गाणं आजही वाजल्याशिवाय रामनवमी पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. मग आता त्यांना लिहिलं होतं काय? बनाएंगे मंदिर. पण आता ते बन गया मंदिर. पण आता आपल्या गावामध्ये काय करायचं आपल्याला? बन गया का बनाएंगे? म्हणून बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम आवाज। प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. ऐका, बनाएंगे मंदिर आपल्या गावासाठी, पण रामभूमीमध्ये मंदिर झालं. सर्वांनी 1 मिनिट या भगवाधारी असणाऱ्या हिंदू धर्माचा प्राण असणारे मेरे श्री प्रभु राम का लाल निशान लहराएगा, भारत की सरभूमि पर अब एक ही नारा गूंजेगा. बाबा, या भारत भूमीमध्ये फक्त रामचंद्रांचं नाव वाजलं पाहिजे. म्हणून एकदा आता आपल्या गावात मंदिर झालं पाहिजे. म्हणून एकदा 1 मिनिट टाळी वाजून सर्वांनी एक बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. जय श्री राम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, नस नस में जो खून बहा है, खून तुम्हारे नाम का, नस नस में जो खून बहा है, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. वाह, ताली ताली. नस नस में जो खून बहा है, खून तुम्हारे काम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. अब हमें नहीं होश भरा, दिल में है जोश, चाहे कुछ भी हो अंजाम, बन गया है मंदिर. तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय श्रीराम. जय श्रीराम. हिंदू धर्मासाठी आपल्याला संधी मिळाली. आता आपल्या गावामध्ये बनाएंगे मंदिर म्हणजे मठ बनला पाहिजे. आणि याच्यासाठी पैसे कमवा आणि कमवलेले पैसे उदास विचारे, उदार अंतकरणा, नाही तर दान धर्म करा. दान धर्म केला पाहिजे, पैसे दान दिलं पाहिजे. आर्थिक दान, द्रव्यदान, भूमिदान. नामदेवरायांनी एका अभंगामध्ये दानाचं महत्व सांगितलं. काय दान दिल्यास काय फळ मिळतं. भूमिदाने होसी भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया, अन्नदाने दृढ आयुषी, उदकदाने सदा सुखी, मंदिरदाने भुवन पालकी, सुपरिमळू उपचार, वस्त्रदाने मनुष्यपण, तांबूलदाने वस्त्रदाने, सुंदरपण, तांबूलदाने मनुष्यपण,
महाराज तुम्ही काय केलं पाहिजे जीवनामध्ये? दान दिलं पाहिजे. मग दान कुठं द्यायचं? तर आता संधी आली तुम्हाला. कुठं द्या? या मंदिरासाठी, मंदिर बांधकामाला, या मठासाठी. मठ म्हणजेच मंदिर, मंदिर म्हणजेच मठ बरं का. या श्री गुरुलिंगेश्वर. हो साहेब, इथंच कुठेतरी आहे ना आपली जागा नियोजित साहेब, अध्यक्ष साहेब, मठ बांधकाम होणार आहे ना? हा, मग त्याच्यासाठी प्रत्येकानं उदारांतकरणानं उदास विचारे वेच करी भूमिदाने. ज्यानं या जागेसाठी, या मंदिरासाठी, मठासाठी जागा दिली किंवा कोणी देणार आहे, कुठल्याही धर्म कार्याला जागा देणार आहे, त्याला फळ काय सांगितलं महाराजांनी? भूमिदाने होसी भूमी पाळू. जमीन दान दिली अशा धर्म कार्याला, तो हजारो एकराचा, 100 एकराचा मालक होतो, भूमिपाळी होतो. कनकदाने, कनक म्हणजे सोनं दान दिलं तर त्याला सुंदर अशी पत्नी, स्त्री मिळते. कनकदाने कांती निर्मळू. ज्याचं लग्न राहिलंय त्यांनी हा विचार करा. साऊंडवाले झालंय का? सोनं दान द्यायचं, सोनं दान. ज्याचं राहिलंय त्यांना सुंदर पत्नी मिळते. मग कनकदाने कांती निर्मळू. पुढं चंदन दाने सदा शीतळू. ज्याला शांत जीवन जगायचे, समाधान, त्यांना चंदन दान द्यायचं. देवाला लावण्यासाठी दररोज चंदनाचं उटी देऊन टाकायचे. हे जीवनामध्ये उपचार सांगितले दानाचे. मग पुढे सांगितलं, आता ऐका, अन्नदाने दृढ आयुष्य. 100 आयुष्य ज्याला जगायचं त्यानं अन्नदान केलं पाहिजे. अन्नदान. आपल्या दारावर आलेला कोणीही विनमुख अतिथी जाता कामा नये. थोडे तरी उपकार, दूध नाही तर ताक तरी, पाणी तरी पाजलं पाहिजे, फुकाचे तरी जीवन पाजा. पुढे सांगणारे ऐका. मग दान केलं पाहिजे अन्नदानाने. कलियुगामध्ये देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डूबने को अभिमान. अभिमान बाजूला सारा आणि अन्नदान करा, हरिनाम घ्या. हे दानाचे प्रकार. अन्नदाने काय होतं? अन्नदानानं 100 वर्षाच्या पुढं दृढ आयुष्य. उदक दाने पाणी. उदक म्हणजे पाणी पाजा, पाण्याचं दान. कुणी जार वाटप, कुणी बाटली, कोणी कशाचं पाणी, पानपोई घाला. यानं काय होतं? उदक दाने सदा सुखी जीवन. सुखा समाधानामध्ये तर पाण्याची व्यवस्था करा. आता मंदिर दाने म्हणजे मठ बांधकाम आहे. मंदिर दाने भुवन पालकी. मंदिर दान जर केलं, मंदिर बांधून जर दिलं, त्या मंदिरासाठी जर बांधकामाला हातभार लावला तर त्याला भुवन पालखी म्हणजे राजे महाराजे ऋषी मुनी पूर्वीच्या काळामध्ये पालख्यामध्ये फिरायचे. पालखी, खांद्यावर पालखी असायची, त्यामध्ये फिरायचे. आताच्या पालख्या म्हणजे, त्या काळच्या पालख्या म्हणजे आताच्या 4 व्हीलर गाड्या. स्विफ्ट गाडी असेल, फॉर्च्युनर असेल, स्कॉर्पिओ असेल, ह्या काय पालख्या आहेत. मग मंदिरासाठी जर तुम्ही दान धर्म केला, मंदिराला जर तुम्ही दिलं दान, मंदिर दाने भुवन पालखी. पालखीत बसून फिरायचा मान मिळतो म्हणजे गाडीत बसून. मग आताच्या लोकांनी जळायचं नाही. जे 4 चाकीत फिरतय त्याला दुसऱ्यानं म्हणायचं नाही ह्याच्याकडेच गाडी. त्यानं काहीतरी मंदिराचं दान धर्म केलाय. मंदिराला 5 पोते सिमेंट दिले, 50 पोते फरची दिली, पत्र दिलेत काहीतरी, म्हणून गाडीत फिरतय. ते म्हणला माझ्याकडे गाडी नाही, मला काहीच नाही. तू मंदिराचे सिमेंटचे पोते रात्रीच चोरून नेत होतास, तुला गाडी कशाची? तुला पाय सुद्धा दिले नाही पाहिजे देवाला. म्हणून गावाचं, देवाचं, भावाचं खाऊ नका. विठाला करता आलं तर कोणाचं चांगलं करा, वाईट कोणाचं करू नका. उदास विचारे वेच करी म्हणून दान धर्म करा. असं केल्यानंतर काय होतं महाराज? दुसऱ्या चरणात, उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती उत्तम भोगिला जीव खानी. उत्तम भोगिला जीव खानी. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तम भोगिल जीव खानी. उत्तम भोगिल जीव खानी. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती तो एक पावेल. महाराज म्हटले, मग असं जर तुम्ही जोडून या धन कमवलंय आणि ते उत्तम व्यवहारे कमवलं आणि कमवल्याला जर अशा जीर्ण उद्धाराच्या कामासाठी, भूमिदानासाठी जर खर्च केलं, उदास विचारे
वेच करी तर त्याला फळ काय मिळतं? उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. दान धर्म केला अशा संत पदाला पोहोचता येतं, उत्तम गतीला जाता येतं. उत्तमची गती तो एक पावेल. म्हणून दान धर्म करा, परोपकारी नेणे परनिंदा. परोपकार करा, करता आला तर महाराजांनी तिसऱ्या चरणात सांगितले परोपकारी नेणे परनिंदा. पर उपकार करा, ऐका वाक्य कसं आहे, पर उपकार करा, निंदा कोणाची करू नका. पर उपकारी नेणे, परनिंदा, दुसऱ्याची निंदा करू नका. आपल्याला कीर्तनामध्ये जास्त आनंद वाटतो का कीर्तन सुटल्यास लोकांचे उकंडे उपसायला आनंद वाटतो? कीर्तनात कसं होतंय, म्हणजे झटके जे आहे का नाही, नकोच वाटतंय, असे झटके आणतात. फुल जेवण केले असते, नुसते असे घंटीच वाजू देत. एक गावामध्ये कीर्तन सुरू, माझ्या कीर्तनामध्ये मी अभंग सांगायलो की पुढचा एक म्हातारा नुसता असाच डोळे उघडेच ना असा. मी म्हणलं काय अभ्यास आहे बाबाचा, काय मन लावून कीर्तन ऐकायला. कीर्तन संपलं, सारखा म्हणलं दर्शन घेऊ द्या. कस काय म्हणलं, काय कीर्तन ऐकलं. माणसं म्हणजे आरती झोपत आहे गोळ्या खाऊन दररोज, डोळे कसे उघडे, तसं झोपत आहे म्हणजे. चलू द्या, काय माणसं कोण कशी का असतील सांगतात ना. एका गावामध्ये कीर्तन झालं बरं का, 55 कीर्तन झाल्यास मी निघालो की गाडीत बसल्यास फोन आला. परवा दिवशी गोष्ट जिंतूरून येताना, महाराज कीर्तन नंबर 1 झालं, बस कीर्तन असावं असं. एवढा मोठा मंडप होता, लोक मंडपामध्ये कमीच होते तरी तुम्ही बोर झाला नाही. कीर्तन असं झालं, सिस्टीमचा थोडा आवाज कमी होता तरी तुम्ही ऍडजस्ट करून घेतलं. नंबर 1 कीर्तन झालं म्हणले, पण कीर्तन असं झालं म्हटले 1 नंबर. मी म्हणलं वा वा, कोणीतरी आपल्या कीर्तनाला नंबर 1 झालं म्हटलं, आता प्रवास कटत आहे म्हणलं असं म्हणल्यास. पण मी फोन लावला लगेच सरपंचाला गावातल्या, सरपंच तुमच्या गावातून फोन आला म्हणलं मला असं आहे. म्हणले कोण होतं, म्हणलं यमाता त्याचा फोन आला. काय म्हणले, ते म्हणले की तुमचं कीर्तन सप्ताहात नंबर 1 झालं. सरपंच म्हणले त्यांचं काहीच मनावर घेऊ नका, ते दररोज असंच म्हणतात, कोणाला बी 1 नंबरच झालं म्हणते, कोणालाच 2 नंबर म्हणितलं. चलू द्या म्हणलं, असं का व्हायला महाराज. म्हणून कीर्तनामध्ये आपल्याला इथं नाही आनंद वाटत लोकायला. कीर्तन सुटल्यास गप्पा मारायला 2-2 वाजूस तर गप्पा मारते. जागर असू दे एकादशीचं, 12 वाजले संपवा, सुरू 10:30ला करतात, 12ला 1 मिनिट कमी असताना संपला, आणि मग पुन्हा 3 वाजूस तर गप्पा हानीत बसते. ह्याचं असं त्याचं तसं. परनिंदा, निंदा करू नका. निंदा केल्यास पाप आपल्या घरी येतं, त्याचं पाप आपल्या डोसक्यावर. फुकट येणं ना देणं, मोठ्या कथात सांगत नाही. चला आता मग, पर उपकारी, करता आला तर उपकार करा, अपकार कोणावर करू नका. आणि दुसरी गोष्ट निंदा, करता आली तर कोणाची स्तुती करा, निंदा करू नका. आणि दुसरी गोष्ट, कुणाची निंदाही करू नका आणि स्तुतीही करू नका. निंदा अथवा स्तुती करावी देवाची. देव म्हणतो माझंच काय करायचं ते करा. देवाला कशाचाच राग येत नाही. देवाला शिव्या जरी दिल्या तरी देव म्हणतो मी आनंदाने येऊ द्या आणखीन, येऊ द्या आणखीन म्हणतो देव. जनाबाई शिव्या देत होत्या, अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारठ्या तुझी. जनाबाईला देव म्हणायची येऊ द्या आणखीन 2-4 शिव्या. देव येडा होतो भक्तासाठी. देखा नवलता या प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्य पण पार्थाचे करी. अहो एवढंच नाही, देव भक्तांना आवाज दिल्या सर्व काम बाजूला सारून, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे, दास्य करी दासाचे, उणे न साहेतयाचे. त्याला तेवढं जमत नाही. देव म्हणतो माझ्या भक्ताला जर कुणी नाव ठेवलं दास करी दासाचे, उणे न साहेतयाचे, माझ्या दासाचं नाम भक्ताला जर कुणी बोट केलं तर मला सहन होत नाही. उणे न साहेतयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे, धावतच येतो. आणि देवाला भक्ताचा आनंद वाटतो. मला सांगा, नवरा बायको गप्पा मारीत बसले 2 जण, तिसरा माणूस आला आणि बायकोच्या समोर नवऱ्याच्या गालात चापट मारली. स्वागत करताना का आपण या बरं झालं आणखी 1 चापट मारा. पण देव भक्तासाठी किती वेडा होतो. नवरा बायको दोघं बसलेत गप्पा मारीत, विष्णू आणि लक्ष्मी माता. तेवढ्यात एक भक्त आले, भृगु ऋषी, आणि चापट नाही, लात मारली देवाच्या छातीत. लात मारल्यास राग नाही आला. देव म्हणले नाही तयाचा शीन, सुख धरिले लातीचे, येऊ द्या आणखीन. श्री हृदय श्रीवत्सलांछन, मिरवी भक्ताचे भूषण, नाही तयाचा शीन, सुख धरिले लातीचे. भक्तासाठी देव सर्व काम करतो. इतका वेडा होतो. म्हणून करता आलं तर देवाची स्तुती करा, देवाचीच निंदा करा. सुख दुःख देवाला सांगा. दुःखाचा बाजार मांडण्यापेक्षा सुखाचे सोहळे निर्माण करा. जगाला दुःख दाखवत बसू नका. आपलं दुःख शेजारी रडत ऐकून घेतो आणि गावाला हसत सांगतो त्याचं बरं झालं, असं झालं. त्याच्यामुळे दुःख देवाला, देवासाठी कार्य करा, देव तुमच्यासाठी येईल. इथं दान धर्म करा. इथं एक तुम्ही जर शीत दिला, येथे 1 शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण. देवासाठी तुम्ही 1 पाऊल टाकला तर देव तुमच्यासाठी 100 पाऊलं टाकतो. म्हणून पर उपकार करा, काहीतरी चांगलं काम करा जीवनात आल्यास.
तुम्ही देवता ते भजाल देव तुम्हा तुष्टतील मग परस्परे घडेल प्रीतीजेत. करता आलं तर चांगलं करा. हे पा चालत राहिलं गाव आलं पाहिजे, जेवण केलं ढेकर दिला पाहिजे, शिक्षण शिकलं नोकरी लागली पाहिजे, लग्न केलं तर संसार कडीला गेला पाहिजे, सरपंच झालं तर गाव सुधारलं पाहिजे बरं का, आणि कारभार हातात घेतला तर असा जीर्ण उद्धार झाला पाहिजे मंदिराचा. विठाला 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 करता आलं तर म्हणून चांगलं करा, वाईट कोणाचं करू नका. चांगल्या कार्याला देव महाराज धावून येत असतो. तुमचं काही असू द्या, आणि आपला तर कोणत्याही देवाची भक्ती करा, कोणत्याही देवासाठी कार्य करा. तुम्ही म्हणताल आता तुम्ही पांडुरंगाचं विठ्ठलाचं सांगायला, विठ्ठल आणि शंकर हे काही वेगळे आहेत का? हरिहरा भेद आणतो 2 मिनिटं तुमच्याकडे. हरिहरा भेद नाही, नका करू वाद असा अभंग घ्यायचा. हरिहरा भेद नाही, नाही अलीकडे घ्यायचं. हरिहरा भेद नाही, नका करू वाद असं नाही म्हणायचं. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. का? एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. ते जीर्ण उद्धार भूमिपूजन असल्यामुळे मी हे अभंग घेतलं. तुम्हाला दुसरंच घेऊन तिसरं सांगायचं होतं, पण चला आता पुन्हा कधी आल्यास सांगाल. मग अभंग ते घेतला की मग इकडचं चिंतन सुरू होत आहे का नाही. मग अशा तरी सांगतो 2 मिनिटं. पांडुरंग परमात्मा म्हणजे हरी आणि भगवान शंकर म्हणजे हर, पण हे दोघं एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. पंढरपूरला जा, पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. पांडुरंगाची पहिली वारी महादेवानं केली. पहिले वारकरी कोण आहेत? आणि वारकरी संप्रदायाचं पहिलं नावच आहे वैष्णव संप्रदाय. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचा शिरोमणी म्हणजे आमचा वैष्णवांचा कोण आहे? गुरु. गुरु घराणा कोण आहे? आमचा महादेव आहे. आदिनाथ उमा किंवा आदिनाथ गुरु. सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे आणि ज्ञानदेवा सार. आणि ज्ञानदेवापासून आमच्याकडे जगाला मिळालं प्रगट हे बोलले. ही परंपरा आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा. हा असं ते पहिले गुरु, जगाचे विश्वगुरु, पहिले आदि पुरुष महापुरुष देव ब्रह्मांड नायक भगवान शंकर. त्यांनी वारी पांडुरंगाची केली. आणि पांडुरंगानं भोले बाबाला पाहिलं. माझे भोलेनाथ आले, भोलेनाथ आले, उडी मारली, डोक्यावर घेतलं उचलून. डोक्यावर एवढा महिमा आहे. इतके जनाबाई तर म्हणल्या बाबा राम प्रभू म्हणजे पांडुरंग परमात्मा भोले बाबाचं भजन करतात, आणि भोले बाबा राम प्रभूचं करतात. राम प्रभू दररोज पूजा कोणाची करतात? महादेवाची. आणि त्यांचं दररोज भजन असतं, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. झालं कीर्तन ऐका आता. बस झालं. परोपकारी नेने परनिंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गाई पशुचे पालन ताणिल्या जीवन वना माझी शांती रूपेनो. हे कोणाचा वाईट करू नका महाराज म्हणले. अभंगाचे सर्व चरण आहेत बर का. संगती लावून देतो पुन्हा सोडतो ऐका. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. चांगलं धन कमवलं की त्याला फळ काय मिळतं? उत्तमाची गती तो एक पावेल. खर्च केला उदार अंतकरणाने, दान धर्म केला उदास विचारे वेच करी, त्याचं फळ उत्तमाची गती तो एक पावेल. बर पर उपकारिणी परनिंदा. पर उपकार केला, कोणाची निंदा नाही केली, अजात शत्रू जीवन जगलं तर उत्तमाची गती तो एक पावेल. परस्त्रिया सदा बहिणी माया, त्याचं फळ उत्तमाची गती तो एक पावेल. भूतदया गायी, भूतमात्रांवर गायी पशु पक्ष्यांवर प्रेम केलं तर त्याचं फळ उत्तमाची गती. ताणेल्या जीवन पाण्याचा उपकार केला उत्तमाची गती. शांती रूपेनो. हे कोणाचं वाईट केलं नाही जीवनामध्ये, कधीच वाईट केलं नाही, त्याचं फळ उत्तमाची गती तो एक पावेल. बर आणि वाढवी महत्व वडिलांचे, आपल्या गुरुजनांचं वाडवडिलांचं महत्व वाढवलं, त्याचं फळ उत्तमाची गती तो एक पावेल. आणि महाराज म्हणले दुसरं काय ना, तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ आहे. असं जर जीवन जगला तर हेच तुमच्या संसारामध्ये फळ आहे तुम्हाला. परमपद बळ वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेल. म्हणून या कीर्तनातून एवढंच लक्षात ठेवा, 2 वाक्य याच्यातले. धन उत्तम व्यवहारे कमवा, पर उपकार करा, दान धर्म करा, वाईट कोणाचं करू नका. वाक्य सांगतो, शांती रूपेनो. हे कोणाचं वाईट करू नका. करता आलं तर चांगलं करा. वाक्य लक्षात ठेवा. आपण चांगलं वागून सध्याच्या काळात आपलं चांगलं होत नाही, तर वाईट वागल्यानं आपलं चांगलं कधीच होणार नाही. डोक्यातलं काढून टाका. करता आलं तर चांगलं करा, कोणाचं वाईट करू नका. देता आला तर कोणाला आनंद द्या, दुःख कोणाला देऊ नका. फक्त पर उपकार. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान
कभी दुख है कभी सुख है इसी का नाम जीवन है पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं बाबा त्याला माणूस म्हणावा कोणाच्या तरी कामी यावं परोपकारी आणि शांती रूपेनो हे कोणाचा वाईट या भंगाला एक सांगतो वाईट कोणाचं करू नका करता आलं तर चांगलं करा भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना कांटे बनकर मत रहना बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो नहीं कभी शैतान बनो नहीं कभी हैवान बनो सदाचार अपना न सके तो पाप में पग मत धोना पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना कांटे बनकर मत रहना म्हणून असं जीवन जगा शांती रूपेनो हे कोणाचा वाईट वाईट करू नका भक्ती करा दान धर्म करा मग भक्ती कोणाची करायची सांगतो सेवा सोडतो भक्ती कोण्याही देवाची करा पांडुरंगाची करा की महादेवाची करा हे दोन्ही एकच आहेत जनाबाई म्हटल्या काय भजन करी महादेव राम पूजी सदाशिव हे राम पूजन करायचे सदाशिवाचं आणि किती आवडतो आमच्या पांडुरंगाला महादेव किती आवडतो शंकर किती आवडतो तर किती आवडतो याला उपमा नाही त्यांना प्रमाण सांगितलं आत्मा जो शिवाचा राम जप शिवजींना आत्मा जसा म्हणून राम जप आवडतो तसं रामजींना आत्मा म्हणून शिवजी आवडतात एकमेकाचे हृदय आणि मग ते महादेव भजन करायचे रामाचं राम भजन करायचे शिवजींचं झालं 2 मिनिटं वर हात करून सगळ्यांनी शिवजींचं भजन करा आणि भोला बाबा असाय ज्यांना हात आहेत त्यांना वर हात करा काय नाही महादेवाचं भजन करायचंय हा बघ झालं कीर्तन महाराज म्हणतात भोला बाबा असाय सहज प्रसन्न होणारा देव जर जगात कोणता असेल थोडक्यात लवकरात लवकर तर भोळा आमचा बाबा भोले बाबा कैलासपती हा तो भोळा आहे त्याचं भजन ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय म्हणा हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय महिला मंडळ हा हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय मी पुढे म्हणतो तुम्ही मागे म्हणा मला आवाज ऐकू द्या ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय वा वा खूप छान वा ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय वा इकडं हा ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय मेरा भोला है भंडारी करता नंदी की सवारी शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे ओ शंभुनाथ रे कैलास महाराज शंकरनाथ रे मेरा भोला है भंडारी करता नंदी की सवारी शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे महादेवा तेरा डमरू डम डम तेरा डमरू डम डम डमरू डम 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 डमरू बाजे रे हो हे शंकर ताली गौरा भांग रगड़ के बोली तेरे साथ भूतों की है टोली शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे ओ शंभुनाथ रे शंकरनाथ रे महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम 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 डमरू बाजे रे हो सर से तेरे बहती गंगा काम मेरा हो जाता चंगा नाम तेरा जब लेता 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 महादेवा कैसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया कैसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया सारा कैलाश
कैसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया डमरू को सुनकर भी कान्हा जी आए डमरू को सुनकर जी ब्रह्मा जी आए डमरू को सुनकर जी विष्णु जी आए माता लक्ष्मी का मन भी मगन हो गया ऐसा डमरू